आज आपण चौथं प्रकरण बघतोय, कोण व कोणांच्या जोड्या. तर याच्यामध्ये प्राथमिक माहिती मी तुम्हाला इथे याच्यावरून दाखवतोय. त्याच्यानंतर आपण सराव संच 15 आणि 16 सोडवणार आहोत. आता बघा इकडे एक दिलेलं आहे की शेजारील कोणांची नावं लिहा. तर हे शेजारील कोणाचं नाव आपण 3 प्रकारे लिहू शकतो. तुम्हाला माहिती आहे, कोण ABC किंवा नुसतं आपण कोण बी लिहिलं तरी चालेल किंवा कोण CAB लिहिलं तरी चालेल. तर 3 प्रकारे लावू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे ते विचारलं आहे कोणाच्या शिरोबिंदूचं नाव द्या. मग कोणाचा शिरोबिंदू म्हणजे कोणता, तर बी. बिंदू बी. दुसरं, त्यानंतर कोणाच्या भुजांची नावं लिहा. 2 भुजा आहेत. कोणत्या कोणत्या, AB आणि दुसरी भुजा आहे BC. त्यानंतर भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावं लिहा. भुजांवरती 3 बिंदू आहेत. कोणते कोणते, A, B आणि C. ही कोणाची झाली प्राथमिक माहिती. त्याच्यानंतर कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग म्हणजे काय. तर कोणाचा अंतर्भाग म्हणजे की याच्यामध्ये बघा हे जे बिंदू दिसतात आहे NMOT, हा संपूर्ण कोणाचा अंतर्भाग. इकडे लांब, हा इकडे वाढणार, हा इकडे वाढणार, हा सर्व अंतर्भाग येतो कोणाचा अंतर्भाग. याच्यामधले बिंदू आले कोणाच्या अंतर्भागातले बिंदू. त्यानंतर कोणाचा बाह्यभाग म्हणजे हा इकडे हे जे बिंदू आहे सर्व हे कोणाच्या बाह्य भागामध्ये आहेत. आणि कोणाच्या भुजांवरती जे बिंदू आहेत हे 3 बिंदू आहेत PQR. तर ही आपली प्राथमिक माहिती झाली, अंतर्भाग, बाह्यभाग आणि कोणाच्या ह्याच्यावरती माहिती. आता आपल्याला जो ह्याच्यामध्ये सराव संच 15मध्ये जी माहिती बघायची ती संलग्न कोणाबद्दल आहे. संलग्न कोण म्हणजे काय की असे 2 कोण जी जोडी आहे कोणांची की ज्यामध्ये बघा BMQ हा जो कोण आहे आणि दुसरा QMD ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ह्या दोघांचा शिरोबिंदू एकच आहे सामायिक. तो म्हणजे कोणता आहे तर M. M सामायिक शिरोबिंदू आहे. दोघांचे अंतर्भाग आहेत कोणते कोणते, यांचा सामायिक शिरोबिंदू कोणता M आणि ह्याचा अंतर्भाग हा आहे, ह्याचा अंतर्भाग हा आला. म्हणजे अंतर्भाग वेगवेगळे आहेत आणि ह्या दोघांमध्ये एक बाजू सामायिक आहे. कोणती तर ही MQ ही त्यांची सामायिक बीज आहे. म्हणजेच हे संलग्न कोणासाठी 3 अटी लागू पडल्या पाहिजेत की त्यांची एक भुजा सामायिक आणि जे असामायिक बाजू आहेत 2 सामायिक भुजा विरुद्ध बाजू असतात बघा, अंतर्भाग विभिन्न आणि त्याच्यामध्ये एकही बिंदू सामायिक नाही, अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही आहे आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक पाहिजे. ह्यांना आपण संलग्न कोण म्हणतो. आणि आपण त्याची आता व्याख्या बघा दिलेली. म्हणजे याच्यामध्ये BMQ आणि QMD हे 2 जे कोण आहेत हे संलग्न कोण आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा संलग्न कोणाची प्रत्यक्ष व्याख्या त्यांनी दिलेली इथे. ज्या 2 कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते आणि अंतर्भाग विभिन्न असतात त्यांना संलग्न कोण असं म्हणतात. ही व्याख्या आहे संलग्न कोणाची. आणि आता सराव संच 15 आणि 16 आज आपण सोडवणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी सोडून दाखवलेलं आहे पण तरीसुद्धा आपण तोंडी बघूया. इथे तोंडी सराव संच बघूया. अंतर्भागातील बिंदूंची नावं म्हणलं की 4 बिंदू लिहायची, RNCX. बाह्य भागातील बिंदू म्हणलं की TUQVY हे येणार. आणि कोणाच्या भुजांवरील नावं म्हणलं तर हे येणार AWG आणि B. तर हे आपण सोडवलेलं आहे प्रत्यक्ष पण तरीसुद्धा आपण तोंडी बघतो इथे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पुढचा प्रश्न जो आहे की याच्यामध्ये संलग्न कोणाच्या जोड्या कोणत्या. तर याच्यामध्ये 3 जोड्या येणार. कोण ANB, कोण BNC ही पहिली जोडी आली. त्यानंतर कोण BNC, कोण ANC ही दुसरी जोडी आली. आणि तिसरी कोण ANC आणि हे कोण ANB ही तिसरी जोडी आली. आणि याच्यामध्ये एकच जोडी येणार कोण PQR, कोण PQT ही. बाकी कोणतीही संलग्न कोणाची हे येणार नाही, कारण हे आणि ही ह्याच्यामध्ये जर बघितलं तर अंतर्भाग वेगवेगळा जरी असेल तर ह्याचा शिरोबिंदू हा आहे, ह्याचा शिरोबिंदू T आहे, त्यामुळे हे येणार नाही. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो विचारलेला आहे की तुम्हाला काही कोणाच्या जोड्या संलग्न आहेत का, संलग्न नसल्यास कारण लिहा. तर पहिली जी जोडी आहे ती संलग्न आहे का बघा, PMQ हा येणार. आणि RMQ बघा सामायिक शिरोबिंदू, MQ सामायिक बाजू आहे, अंतर्भाग वेगवेगळे आहेत म्हणजे हे येणार. त्यानंतर दुसरी कोणती आहे, कोण RMQ हा आणि SMR नाही बघा अंतर्भाग एकच आला, कॉमन आला त्यांच्यामध्ये. त्यामुळे ही जी दुसरी जी जोडी आहे ही संलग्न कोणाची जोडी नाही.
कारण अंतर्भाग वेगवेगळे आहेत. त्यानंतर तिसरी जोडी बघा, RMS हा एवढा भाग येणार आणि RMT हा म्हणजे बघा ह्याच्यामध्ये हा कॉमन भाग आहे, नाही येणार. अंतर्भाग पूर्णपणे वेगवेगळे पाहिजेत. त्यामुळे जी तिसरी जी आहे ही सुद्धा संलग्न कोणाची जोडी नाही. चौथी बघा, कोण SMT हा आणि RMS हा. ओके, अंतर्भाग वेगवेगळे आहेत. एकच बिंदू सामायिक शिरोबिंदू आहे आणि एक बाजू सामायिक आहे. त्यामुळे ही जी आहे ही संलग्न कोणांची जोडी येणार. हे आपण तोंडी सोडवलेले, प्रत्यक्ष आपण वहीमध्ये सुद्धा हा सराव संच सोडवणार आहोत. त्याच्यानंतर जो सराव संच 16 जो आहे तो आपला कोटिकोण आहे. कोटिकोण म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटिकोण असतात. कोटी म्हणजे दोन कोणते पण कोण असू द्या. बघा PQS आणि SQR ह्या दोघांची जर बघितली हा काटकोण आहे म्हणजे एकमेकांचे कोटिकोण आहे. तर कोटिकोण म्हणजेच त्यांची दोघांची बेरीज किती असते, 90 अंश असते, त्यांना कोटिकोण असं म्हणतात. त्यानंतर आपण सराव संच 16 बघणार आहोत, ह्याच्यावरतीच आधारित आहे. तर अशा पद्धतीने आपला हा टॉपिक 2 सराव संच आज आपण बघणार आहोत, त्याचा हा टॉपिक आहे. आज आपण इयत्ता 7वीचं 4थं प्रकरण बघतोय, कोण व कोणांच्या जोड्या. संलग्न कोण म्हणजे काय, कोणाचा अंतर्भाग बाह्य भाग हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर आधारित आपल्याला आता सराव संच 15 सोडवायचा आहे. पहिला प्रश्न बघा, आकृतीचे निरीक्षण करा व कोण AWB 3 अक्षरी नाव दिलेलं आहे साठी पुढील सारणी पूर्ण करा. पहिलं, अंतर्भागातील बिंदूंचे नाव. आता कोणाच्या अंतर्भागामध्ये कोणते कोणते बिंदू आहेत बघा. अंतर्भाग म्हणजे हा आणि ह्याच्या आतमधला हा जो भाग आहे तो पूर्ण अंतर्भाग असतो. मग अंतर्भागामध्ये एकूण 4 बिंदू दिसतात आहे, RCNX. मग इथे अंतर्भागातील बिंदूंची नावं आपल्याला लिहिता येतील. बिंदू कोणते कोणते, R, बिंदू C, बिंदू X, बिंदू N. 4 बिंदू आहेत. आता बाह्य भागातील बिंदूंची नावं. बाह्य भागामध्ये बघा T, U, Q, V आणि Y असे एकूण 5 बिंदू बाह्य भागात दिसतात आहे. तर बाह्य भागातील बिंदू कोणते, मी एकालाच लिहितो बिंदू, कॉमन नाव लिहितो आणि मग पुढे नाव लिहितो सगळी. T, U, Q, V, Y. त्याच्यानंतर कोणांच्या भुजांवरील बिंदूंचे नाव. आता कोणांच्या भुजांवर बघा, कोणांच्या बाजूंवरती बिंदू आहेत त्यांची नावं लिहायची. एकूण 4 बिंदू आहेत. त्याच्या 4 मध्ये बघा AWGB. मग याच्यामध्ये बिंदू AWG आणि B अशी नावं येणार. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा विचारलाय, संलग्न कोणांच्या जोड्या लिहा. आता 2 आकृती दिलेली आहेत. बघा इथे पहिल्या आकृतीमध्ये पहिली जोडी कोणती येणार बघा, संलग्न कोण म्हणजे असे 2 कोण ज्यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत आणि एक बाजू सामायिक आहे. मग समजा आपण हा घेतला ANB, पहिली जोडी कोण ANB व ANB, त्याच्या जोडीला येणार BNC. कोण BNC ही पहिली जोडी येणार ह्या दोघांची. दुसरी बघा ANB. आता BNC जर घेतला कोण व त्याच्या बाजूवाला कोण हा येणार कोण ANC. बघा हा आणि हा ही पहिली जोडी झाली. दुसरी हा आणि हा कोण दुसरी जोडी झाली आणि तिसरी हा आणि हा येणार. तिसरी जोडी बघा कोणाची, कोण ANC व कोण ANB हा येणार. म्हणजे 3च जोड्या मिळतात. आता पुढच्या आकृतीमध्ये बघा, या आकृतीमध्ये संलग्न कोणाच्या जोड्या कोणत्या कोणत्या ते बघूया आपण. तर याच्यामध्ये PQR बघा, हा कोण आणि हा कोण ह्या दोघांच्या अंतर्भाग वेगवेगळे आहेत आणि एक बाजू सामायिक आहे. तर संलग्न कोण कोणाला माहिती आहे, ज्या 2 कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो. एक भुजा सामायिक, बघा हा शिरोबिंदू सामायिक आहे, हा N, ह्या दोघांचा N सामायिक शिरोबिंदू आहे. सामायिक शिरोबिंदू असतो, एक भुजा सामायिक असते आणि अंतर्भाग त्याचे वेगवेगळे पाहिजेत. तर अंतर्भाग म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा एवढा अंतर्भाग असतो कोणाचा. मग ह्याच्यामध्ये येणार हा बघा PQR चा शिरोबिंदू Q आहे, PQT चा शिरोबिंदू Q आहे, म्हणजे शिरोबिंदू एकच आला.
त्यामध्ये एक भुजा सामायिक आली पी क्यू आणि दोघांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिली जोडी येणार कोण पी क्यू आर व कोण पी क्यू टी. त्यानंतर दुसरी जर तुम्ही बघितली बघा टी आहे ही ते शिरोबिंदू, पण ह्याच्या दुसरा हा आणि हा जरी घेतला तर ह्याचा शिरोबिंदू क्यू येणार आणि ह्याचा टी येणार, म्हणजे ही आणि ही येणार नाही. त्याच्यानंतर कारण ह्याच्यामध्ये सामायिक बाजू पण येणार नाही, हा आणि हा सुद्धा येणार नाही, कारण ह्या कोणाचा शिरोबिंदू आहे या कोणाचा शिरोबिंदू आहे, शिरोबिंदू वेगवेगळा आहे. म्हणजे 3 अटी लागू पडल्या पाहिजेत. एक तर त्यांचे शिरोबिंदू एकच पाहिजे, ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक आहे, एक भुजा सामायिक आहे व त्याचे अंतर्भाग विभिन्न आहेत, त्यांना संलग्न कोण असं म्हणतो आपण. त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त एकच जोडी येणार ही कोण पी क्यू आर व कोण पी क्यू टी. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये बघा तुम्हाला एक आकृती दिलेली आणि विचारलंय कोणाच्या जोड्या संलग्न आहेत का आणि संलग्न नसल्यास कारण लिहायचं. आता पहिली जोडी बघा पी एम क्यू आणि आर एम क्यू. जर तुम्ही बघितलं पी एम क्यू बघा पी एम क्यू आणि आर एम क्यू, ह्याच्यामध्ये पी एम क्यू आणि आर एम क्यू या दोघांचा शिरोबिंदू एकच आहे एम, आणि पी एम क्यू आणि आर एम क्यू मध्ये एक सामायिक बाजू आहे एम क्यू आणि याचा अंतर्भाग आणि याचा अंतर्भाग विभिन्न आहे. त्यामुळे ही जी जोडी आहे ही संलग्न कोणांची जोडी आहे, ही संलग्न कोणांची जोडी आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या आकृतीमध्ये बघू शकता कोण आर एम क्यू आणि एस एम आर आर एम क्यू आणि एस एम आर नाही बघा ह्याच्यामध्ये एस एम आरचा हा आणि आर एम क्यू मध्ये एकच अंतर्भाग येतोय, म्हणजे अंतर्भाग विभिन्न नाहीये. हा त्याचा सामायिक शिरोबिंदू सुद्धा आहे बरोबर, परंतु आणि भुजा सामायिक नाहीये त्यांच्यामध्ये, त्यामुळे ह्यांचे अंतर्भाग विभिन्न आहेत. ह्याचे अंतर्भाग विभिन्न नाहीत, त्यामुळे ही संलग्न कोणांची जोडी नाही, संलग्न कोणांची जोडी नाही. त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो आर एम एस आणि आर एम टी बघा आर एम एस आणि आर एम टी मध्ये हा भाग सामायिक येतो, म्हणजे यांच्या अंतर्भाग विभिन्न नाहीत. बोलायचं अंतर्भाग विभिन्न नाहीत, त्यामुळे ही संलग्न कोणांची जोडी नाही. त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये कोण एस एम टी व आर एम एस ह्याच्यामध्ये बघा एकच सामायिक बिंदू एम आणि दोघांमध्ये एम एस एम टी म्हणजे हा अंतर्भाग आणि एस एम टी हा आणि आर एम एस यांच्या अंतर्भाग विभिन्न आहेत आणि एक बाजू सामायिक आहे आणि एक शिरोबिंदू सामायिक आहे. त्याच्यामुळे ही संलग्न कोणांची जोडी आहे, ही संलग्न कोणांची जोडी आहे. अशा पद्धतीने हा तुमचा सराव संच जो आहे तो 15 आहे आणि आपला 15 सराव संच इथे संपलेला आहे. सराव संच 15 बघितल्याच्या नंतर लगेच आपण सराव संच 16 बघणार आहोत. खालील कोणांच्या कोटी कोणांची माप लिहा. तुम्हाला कोटी कोण म्हणजे माहिती की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोणांना कोटी कोण म्हणतात. फक्त एकच अट लागू पडली पाहिजे की ज्या दोन कोणांची मापांची बेरीज 90 अंश असते ते परस्परांचे कोटी कोण असतात. त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे असू द्या एकच असू द्या काही फरक नाही, फक्त त्या दोन कोणांची बेरीज 90 अंश पाहिजे. मग आता सराव संच 16 मध्ये तुम्हाला खाली काही कोण दिलेले आहेत त्या प्रत्येकाच्या कोटी कोणाचं माप लिहायचं. आता 40 तर हे दोन पद्धतीने सोडू शकता की जो आपला 40चा कोटी कोण एक्स मानायचा, मग 40 अधिक एक्स बरोबर 90 आणि मग 40 तिकडे गेल्यावर वजा, किंवा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता 40 अंशच्या कोटी कोणाचं माप म्हणजे 90 मधून हा दिलेला कोण वजा करायचा, 90 वजा 40 कारण दोघांची बेरीज 40 आहे. मग 90 मधून 40 गेले म्हणजे किती येतात 50 अंश, म्हणजे 40 अंशाच्या कोटी कोणाचं माप 50 अंश आहे. त्यानंतर 63 अंश 63 अंशच्या कोटी कोणाचं माप
म्हणजे 90 मधून हा दिलेला कोण वजा करायचा. 90 मधून 63 वजा केलेत तर 90 मधून 63 गेल्याच्या नंतर 90 मधून 63 गेले तर किती येतात. तर तुम्हाला माहिती आहे शून्यातून मग 10तून 7 गेले, 3 गेले 7 येणार आणि इथला हातचा तिकडे गेला म्हणजे इथे राहिले 8 आणि 8तून 6 गेले 2, 27 अंश. त्यानंतर 45च्या कोटीकोणाचं माप तुम्हाला माहिती आहे 90 वजा 45. 90 मधून 45 गेले तर 45 उरतात. 55, 20 याचं जमेल तुम्हाला. 20चं 90 मधून 20 गेले 70 उरतील. 55 गेले तर 35 उरतील. हे तुम्ही सोडू शकता. 6वं गणित 90 अंशच्या कोटीकोणाचं माप. 90 अंशाचा कोटीकोण कसा येणार तर 90 मधून हा कोण वजा करायचा 90च. 90 मधून 90 वजा गेले म्हणजे 0. म्हणजे 90 अंशाच्या कोटीकोणाचं माप 0 आहे. 7वं बघा x दिलेला आहे. 1च्या कोटीकोणाचं माप. एक्सचा कोटीकोण म्हणजे 90 मधून हा दिलेला कोण वजा करा x म्हणजेच 90 वजा x असंच येणार. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय. 2 कोण दिलेले आहेत y वजा 20 आणि y अधिक 30 हे एकमेकांचे कोटीकोण आहेत. तर प्रत्येक कोणाचं माप काढायचंय. मग प्रत्येक कोण किती अंशाचा आहे. मग आता y वजा 20 आणि y अधिक 30 हे एकमेकांचे कोटीकोण आहेत. मग आता तुम्हाला माहिती आहे मग y ची किंमत काढावी लागेल. मग हे 2 कोणते कोण आहेत माहित नाही. मग y ची किंमत काढायची. आता कशी काढणार तर हे 2 कोटीकोण आहेत म्हणजे ह्या कोटीकोणांच्या मापांची जी बेरीज आहे ती आपल्याला माहिती आहे 90 अंश असते. म्हणून ह्या दोघांची बेरीज 90 येणार. प्रत्येक कोणाचं माप काढायचं म्हणजे आपल्याला y ची किंमत काढण्यासाठी मग आपण बघू शकतो y वजा 20 अधिक y अधिक 30 बरोबर 90. दोघांची बेरीज 90 येणार. मग आता पुढे बघा इथे मग चल जवळ घ्या, संख्या जवळ घ्या. y अधिक y अधिक असल्यामुळे चिन्ह दिशा राहणार आणि हा वजा 20 अधिक 30 बरोबर 90. आता बघा y अधिक y जर केलं तर 2y येतं आणि इकडे वजा 20 अधिक 30 म्हणजे चिन्ह विरुद्ध आहेत. वजा बाकी होणार. 30तून 20 गेले 10 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक बरोबर 90. त्याच्यानंतर हा 10 तिकडे गेल्यावर वजा होतात. अधिक 10 तिकडे गेला कारण आपल्याला y ची किंमत काढायची की हे 2y अधिक 10 यांची बेरीज होत नाही. मग संख्या एका बाजूला घेतल्या मग 10 तिकडे पाठवले. काही विद्यार्थी 2 अधिक 10 12y करतात. तर लक्षात घ्या हे तुम्हाला माहिती आहे चल आणि संख्या असतील सजातीय पदांचीच बेरीज वजाबाकी होते. 10 तिकडे गेले 90 वजा 10 म्हणजेच 2y बरोबर 90 मधून 10 गेले 40 उरतील. आता 2 इकडे y ला गुणिले तिकडे गेल्यावर भागिले होतील म्हणजे y ची किंमत 40 भागिले 2 म्हणजे जर 2ने भाग लावला तर 2 दुनी 4 आणि 0 म्हणजे y ची किंमत आली 20. y ची किंमत 20 आली. मग ते 2 कोणते कोण आहेत तर बघूया. पहिला कोण आहे y वजा 20. लक्षात घ्या इथे y वजा 20 आणि y अधिक 30 आहे. त्यामुळे सॉरी इथे आपण 90 वजा 10 इथे चुकले आपलं कॅल्क्युलेशन 80 येतील 80 बघा आणि मग 2 तिकडे भागिले मग 40 येईल. हा 40 लक्षात घ्या. इथे कॅल्क्युलेशन आपलं चुकलं घाईघाईमध्ये बघा असं आपलं चुकू शकतं. डायरेक्ट आपण 40च दिलं उत्तर. पुढची स्टेप कॅल्क्युलेशन करून 90 मधून 10 गेले 80 उरले. 2y बरोबर 80. 2 तिकडे गेल्यावर भागिले उरणार म्हणजे 40 झाले. y ची किंमत आली 40. त्यानंतर आता बघा पहिला कोण कोणता आपला y वजा 20. 40 वजा 20 म्हणजेच येणार 20 आणि दुसरा y अधिक 30. दुसरा कोण आहे म्हणजे 40 अधिक 30 70 म्हणजे जे 2 कोण आहेत मग दिलेले कोण कोणते कोणते तर 20 अंश आणि 70 अंश. तर दिलेले जे 2 कोण आहेत ते आपल्याला माहिती आहे. ह्या 2 कोणांचे माप विचारलेले आपल्याला 20 आणि 70 हे आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने हा अतिशय लहान सराव संच आहे आपला 16 इथे संपलेला आहे.